कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि हे माझ्या बिझनेसचे 2,500. वा राजू मॅडम, भारीच कमवायला लागलीस ग तू. हा मग धनु दीदीच्या लग्नाचा खर्च मी पण उचलणार आहे. हातात तुझ्या एवढा नाही जमणार दादा, पण वाईट जमेल तेवढं. पण त्याची काही गरज नाही राजू. अरे धनुच्या लग्नाचा विषय ठरलाय की सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न आहे तिचं. म्हणजे तू माझ्या लग्नात जरा पण खर्च नाही करणार होय? करणार की ग. बोल काय करू. काहीच नको. तू फक्त टेन्शन फ्री राहा, म्हणजे मी खुश. किती समजूतदार आहे का तुम्ही सगळं. धनुच्या लग्नासाठी जे पैसे बाजूला काढून ठेवले ना, ते पैशाची FD करायला सांगितले तुझ्या सासऱ्याकडचे. त्यासाठीच आम्ही दोघं निघालो. पण काही म्हणा धनु दीदी, असलं भारी सासर मिळालंय ना तुला. बघ की. खर्च नाही, काय नाही, वरात नाही, मंडप नाही, सगळे पैसे टोटल सेव्हिंग. मला काय वाटतं, दाजी आहेत ना, एक दिवस नंबर 1 बिझनेसमॅन होणार आहेत काय. हा मग आमचे हे आहेतच सुपर वायरमॅन. होय धनु, अगं सुपरवायझर असतं ते. तेच ते दादा, तेच ते खरं. काय धनु, कसली इंग्लिश तुझं. तुझ्या इंग्लिशला दंडवत बरं का. असं तुझ्या नवऱ्यासमोर बोलू नको इंग्लिश. बघ की, कसली इंग्लिश बोलते. तेच ते वायरमॅन काय. तेजू, काय झालं. काय नाही दादा. तेजू, तुला किती वेळा सांगितलंय, अरे नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. तुझा दादावर विश्वास आहे ना. असं समज तू सुट्टीला आलीस माहेरी आणि निवांत राहा. राशील ना. हाच बघू. तुळजा, चल बँकेत जाऊन. हा चल. आणि त्याच्यानंतर दुकानात जायचं हिशोबाला, विसरला का. होय राजू मॅडम, जाऊया चल. डॅडी बोलवलं होतं. या या या, बसा बस. आम्ही असं ऐकलं तर तुम्ही माफी मागायला सुनबाईंच्या घरी गेला होता म्हणे. हा ते मग काय झालं, का नाही आल्या सुनबाई घरी. काय झालं, का नाही आल्या सुनबाई घरी. अक्का चहा सांडला. चहा नाही सांडला, तुमच्या लेकाचा मेंदू सांडला. तो परत त्याच्या डोक्यात भरा. आई म्हणून तेवढं तरी करा. दारू पिऊन कुणी बायकोला त्याच्या घरी आणायला जातं का. अक्कल काय शेण खायला गेली का तुमची. हे तुमच्यामुळे आई तर कुलीत मिळालं ना त्यांच्या हातात. लायकी नसलेली माणसं आम्हाला राजीनामा मागायला लागली, तरी बी नशा उतरणार तुमची. आमचा पैसा तुम्हाला मिळाला तसं आमचं राजकारणी डोकं का नाही मिळालं तुम्हाला. तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं, गोडी गुलाबीनं सोनबाईंना घरी घेऊन यायचं सांगितलं होतं ना. डॅडी, माझ्याकडून जेवढं प्रेम शक्य होतं तेवढं मी ट्राय केलं.
आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम नाही माझ्यात. प्रेम नाही कमी पडलं, दारू जास्त झाली. आम्हाला आमची सुनबाई परत घरात पाहिजे आणि त्यांना तुम्हीच बोलवणार आणि ते बी लाडी गोडीनं. बरोबर बोलतोय का आम्ही? वय हे आमचे चिरंजीव आम्हाला काय सुखानं जगू देणार असं वाटत नाही. यांचा कांडका आम्हालाच पाळावा लागणार. ए छत्री, हा ते बँकवाल्यांना फोन केला का? हो डॅडी, केला होता त्यांना फोन. हा बाण तरी निशाण्यावर लागू दे. आणखी काय काय आपल्या घरात? तुला पाहिजे ते सगळं आहे. फ्रीज आहे, टीव्ही आहे, गॅसची शेगडी पण आहे. कार आहे का आपल्याकडे? कार कशाला कशाला लागते आपल्याला कार? हं? आपल्याकडं मस्तपैकी बाईक आहे. ते बी आहे. हो होती म्हणा होती. ऐक ना पिल्लू, तुला नंतर करू का? नाही, मित्रमंडळी आलीत माझी, बोलतो आणि लगेच करतो. हा झालं. हा. साहेब नमस्कार, बसून घ्या. चहा ठेवायला सांगू का? त्यापेक्षा कर्जाचे पहिले पैसे द्या. 20 लाख कर्ज आहे तुमच्यावर. अहो साहेब, थोडी मुदत वाढवून द्या की. हे बघा, पैसा आलं का नाही की सगळं एकदम भरतो, है का नाही? हे ऐकून ऐकून थकलोय आम्ही. ए जा रे, गाडी उचला यांची. अहो अहो असं नका करू. मग मी धनूला गाडीवर कसं नेणार? ते तुमचं तुम्ही बघा. हं? ए, तुम्ही बाहेर थांबा, मी जरा यांच्याशी बोलतो. अहो साहेब, धनू कोण? होणारी बायको का? हो तिची बायको आहे. तिला माहिती आहे का हे कर्जाबद्दल? काय वार्ता करताय राव? त्यांना माहित असतं तर लग्न ठरलं असतं का? हे बघा, लग्नाचा विषय आहे म्हणून सांगतोय. हे कुठलं ना कुठलं कळतच. काय लग्न मोडायच्या आत साखरपुडा करून घ्या म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर हे कर्ज प्रकरणांमध्ये ब्रह्मचारी राहावं लागल आयुष्यभर. आता या वेळेला सोडतो, पण पुढच्या वेळेला सोडणार नाही. कर्ज लवकर फेडा. हो फेडतो. काय काळजी करू नका, फेडतो. लईच भारी आयडिया दिली की ह्यांनी. उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाकू. हा उरकून टाकू. डॅडी, काम झालं बर का? वात लावून दिले साखरपुड्याची. आज ना उद्या बार फुटेलच बघा. नक्की ना? काय गडबड? अजिबात नाही होणार. पण डॅडी, तेवढं पवन चक्कीचा प्रकल्पाचं कर्ज करताना मला लक्षात ठेवावं झालं. आमचं काम करणाऱ्या माणसाचं नाव आम्ही कधीच विसरत नसतो. शंतनू राव, तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करतो. हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.